हॅलो, नमस्ते. आज आपण टॉप आणि पॅन्टची कटिंग करणार आहे. हे बघा, ही माप आहे. हे मापानुसार आपण पॅन्ट आणि टॉपची कटिंग करत आहे. आणि ती बघा, हे मी टॉपची उंची लावणार आहे. ही टॉपची उंची हे बघा, हे माझे आहे 37मध्ये मी 2 इंच मिळवलेले आहे. हे मार्जिंगसाठी खाली पट्टी ओढवायची आणि शोल्डर जोडायचं आहे. ही सरळ रेष मी ओढून घेतली आणि ही आपली उंची झाली. आता मी हे शोल्डर मी आधी ही सरळ रेष ओढून घेईल. इथे थोडं क्रॉसमध्ये असलं तर सरळ रेष आणि शोल्डर मी 5.5 आणि गळा रुंदी 2.25 आणि हे बगलमुंडा 6 आणि चेस्ट आपली वाली आहे 31. हे अंगावरून असल्यामुळे 2 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. आणि बघा, हे मुंड्याकडचं 1 आणि पाठीमागचं 1.5 हे असे आकार देऊन घ्यायचे. हे बघा, मी काळ्या स्केच पेनने थोडा गर्द करते कारण खडूचा कलर दिसत नाही. हे बघा, कमरचं निशाण मी शोल्डरपासून 14 इंच इथे कमरचं लावते आहे. आणि मी याचा हा मध्य काढलेला आहे. हा मध्य नाही काढला तरी चालेल. आणि ह्या बगल मुंड्यापासून तर आपलं हे सीटचं माप मी 14.5. बघा, आपली कमर 28 आहे. त्याच्यामध्ये आपण अंगावरून घेतला आहे तर 2 इंच टाकलेले आहे. तर 28 हे आपलं 30 झालेलं आहे. आणि 30चा चौथा आपण 7.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच हे कमरेचं माप टाकलं आपण. आणि हे सीटचं आहे. हे बघा, आपण शोल्डरपासून घेतलं तर 20 या 21 एवढं घेतलं चालतं आणि मुंड्यापासून घेतलं तर 14. बघा, सीट आपली आहे 36. तिचे आपण 2 इंच टाकलेले आहे. ते 37 38 झालं. 38चा चौथा आपण 9 करायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच. आणि बघा, हे जे आपण पॉईंट टाकलेले हे जोडून घ्यायचे. मी मार्जिंगमध्ये 2 इंच घेतलेले आहे तर 1.5 इंचही घेतलं तरी चालतं. हे बघा, हे आपले माप टाकून झालेले आहे. अशा प्रकारे आपण हे माप टाकायचे. बघा, हे खोडून अस्पष्ट दिसत होतं. मी हे स्केच पेननं गर्द करून घेते. हे खडू ज्यावर जास्त उमटत नाही आहे ते मी स्केच पेनचा वापर केलेला आहे. आणि बघा, ही आपली उंचीची रेष आहे. इथे पण मी स्केच पेनने निशाण लावून घेतला आहे. ही आपली उंची आहे. मी इथून कटिंग करून घेते. म्हणजे उंचीमध्ये मी 2 इंच मिळवलेले आहे कारण आपली खाली पट्टी पलटली जाते आणि शोल्डर साठी मी 2 इंच मिळवलेले आहे. हे बघा, आपल्या मुंड्याकडचा कटिंग करणार आपण आधी वरची रेषची कटिंग करायची, मग नंतर ओपन करून दुसऱ्या भागाची. आणि जे आपण हे 1.5 इंच 2 इंच आपण मार्जिन घेतलेली आहे या साईडनी कटिंग करून घ्यायचे. आणि जे आपले हे पॉईंट आहे त्याचे कट करायचे, कमरेचे सीट आणि आपले हे मुंड्याकडचे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे टॉपची कटिंग केलेली आहे. आणि आपण याला मधला भाग काढून घेऊ. हा मधला आपला पाठीमागचा आहे तर हा आपला एक समोरचा आहे. तर आपण हा समोरच्या भागाचा समोरचा भाग कटिंग करून घेऊ. आणि हे आपलं 2.25 आणि समोरचा गळा 6. आपल्याला 5.5 पाहिजे तर आपण 6 घेतलेला आहे. आणि असा चौकोन करून पानगळा द्यायचा. हे बघा, खडूने दिसत नाही आहे तर मी हे स्केच पेनने आकार देते. अशा प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता. जो तुम्हाला डिझाईनचा आवडत असेल तसा आकार द्यायचा. मी पानगळाचा आकार दिला आहे. आणि मागच्या साईडनेही ही 2.25 गळा रुंदी आणि पाठीमागचा गळा हा 7.5 घेतला आहे मी. तयार 7चा होईल. अर्धा इंच शोल्डरच्या दाबाने तसंच आपण हा चौकोन तयार करून घ्यायचा.
आणि गोल आकार द्यायचा. हे बघा, पुन्हा मी आता हे केशपेनने करून घेते. बघा, पाठीमागचा हे तुम्हाला डिझाईनचा करायचं असेल तुम्ही डिझाईनचं करू शकता. हा मी गोल केलेला आहे. अशा प्रकारे आपल्या हा टॉपची कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार. आता मी बाहीची घडी ही 8.5ची घेणार. ही 8.5ची घडी घेतली मी आणि उंची 13 आहे. मी याच्यामध्ये ही 2 इंच मिळवले. हे बघा, आपली कॅप हाईट 3.5 आणि आतमध्ये 1.5 इंच. अशा वरचा भागाचा आकार आणि नंतर खोल भागाचा. हे बघा, हे मी केशपेनने केलेलं आहे. खडूने दिसत नाही आहे. ते केशपेनने हे गर्द करून घेतलं. अशा प्रकारे आकार द्यायचा आणि आपला दंड घेर 5.5 आणि त्यामध्ये 2 इंच 1.5 ही घेतलं तरी चालतं. हे बघा, अशा प्रकारे आपण हे बाहीची मापं टाकले आणि आता ही कटिंग करून घेऊ आपण. आधी बघा, आधी वरचा भाग कटिंग करायचा. इथे सेंटरवर कट द्यायचं आणि मग हे एक साईडचा वरचा भागाचे आकार द्यायचा. हा खोल भाग आपला समोरून येतो आणि उंच भाग पाठीमागच्या भागाने येतो. बघा, अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग केली आहे. आणि आता ही आपली पॅन्ट आहे. पॅन्टचा कपडा आहे. आपण पूर्ण त्याची घडी जेवढा आपला कपडा होता तेवढा पूर्ण घेतला आहे. ते 20.5ची घडी आहे. मी पूर्ण याच्यासाठी घेतला आहे की आपल्याला चुन्या जास्त पाहिजे. आणि बघा, इथून मी 8.5 वर नशाण लावला आहे. अर्धा इंच दाबा येईल. तर आपल्याला 7.5 ही तयार पाहिजे. आणि आपली ही उंची वरती मी 8.5चं सोडलेलं आहे. 8.5 आपला हा नेफा येईल. आणि आपली हे बघा उंची व्यवस्थित टाईट करून उंची आपल्याला 40 पाहिजे. मी तिच्यामध्ये 2 इंच टाकलेलं आहे कारण आपली बॉटम पट्टी लावायची आहे. बॉटम पट्टीला कपडा लागतो. आणि आपला बॉटमचा घेर आहे मी 12.5 लावला आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच. हे बघा, हे आपल्या बॉटम पट्टीपासून हे सरळ रेष जोडून घ्यायची. हे बघा, आपण जिथे 8.5चं नशाण लावलं तिथून आणि असं हे आपण क्रॉसमध्ये कटिंग करून घेऊ. आपल्याला मॅनीही लावायची असली तर मॅनीही लावू शकतो. हे बघा, आपली हे पॅन्टची कटिंग तयार झालेली आहे. हे आता आपण चुन्या जास्त घेतलेल्या आहे. तर आपण ते टाकताना दाखवू चुन्या किती बसतात त्यामध्ये. आणि आपला हा नेफा हा जो आपला क्रॉस कपडा उरलेला आहे त्यामध्ये आपण नेफा तयार करू. सेंटरमधून मी कटिंग करून घेतलं आणि आपले हे 4 भाग निघाले. आपल्याला असं हे क्रॉसमध्ये येतं आपण असं हे जोडून घ्यायचे. आपला हा चौकोन कपडा तयार होतो. जोडून दाब शिलाई देऊन घ्यायची. आपण हा मापानुसार नेफा काढू. हे बघा, आपली कटिंग तयार झालेली आहे. टॉप, नेफा, बाही आणि आपण हे कटिंग केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला हा शिवण्याचा असेल. नक्की बघा. थँक्यू.